हॅलो एव्हरीवन. मे महिन्याचं लग्न संपलं आणि सचिन ओमानला येता येता आम्ही मुंबईला आलो होतो कामासाठी. पप्पा पण होते आमच्यासोबत. दर्शला ट्रेनचा सफर खूप आवडतो, पण गर्दीतल्या नाही, अशा शांततेमध्ये. आणि ट्रेनमधल्या गोष्टी बघून तो विचारत होता हे काय ते काय, जसे की ह्यांना बघितले विचारत होता की ह्या कोण म्हणून. आणि आम्ही गरमीने झालेलो त्रस्त. ओमानला एसीमध्ये राहतो, त्याच्यामुळे मुंबईला गरमी काही विचारूच नका. आणि गर्दी असल्यामुळे तर आणखीनच गरमी. पप्पा पुढे पुढे चालले होते आणि पप्पांबरोबर हा आमचा शेवटचा फिरताना व्हिडिओ होता, जो तुमच्याबरोबर शेअर करते. गाडीमध्ये बसलो आणि दर्श बाबाच्या कुशीत झोपला होता. पप्पाने हा गमछा दिला होता रुमालसारखा, जो नाशिकला जास्त करून यूज करतात शेतकरी लोक, तर त्याच्याने घाम पुसत चाललेलो. बरं, आणि पप्पा गाडीवाल्याला सांगतात की आम्ही आलो, पोचलो. गावाला जायला डोंगरीवरून बस होती आणि आम्ही चर्चगेटवरून निघालो. सगळेच चौक आम्ही पार करत होतो आणि मुंबईचा ट्रॅफिक काही विचारूच नका. आणि पप्पाने एका महत्त्वाच्या कामासाठी आम्हाला आणलेली. मुंबईला तुम्हाला बऱ्याचशा जुन्या बिल्डिंगी दिसतील, जे जुनं बांधकाम पण ते एकदम भक्कम बांधकाम आहे, इंग्रजांपासून आहे. बरं, ही काळी टॅक्सी म्हणजे समजायचं की आपण मुंबईला आहोत. सिग्नल लागला, माणसं निघाली. आम्ही पण ह्या जुन्या बिल्डिंगींना क्रॉस करत आमच्या जागी आम्ही पोचत होतो, कारण डोंगरीवरून आम्हाला श्रीवर्धनला जायला बस पकडायची होती. आणि पोचलो पण मंगलमूर्तीसाठी. तर हो, तुम्ही चॅनल नक्की